इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे. इन डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आपण पाहताय की अंबरनाथ विधानसभेमध्ये देखील अनेक उमेदवार उभे आहेत. काही पक्षाचे आहेत, काही अपक्ष आहेत. व्यक्ती तेवढ्या वल्ली, परंतु या सगळ्या उमेदवारांमध्ये अपक्षांमध्ये एक वेगळं पण राखून आहे, ते म्हणजे राज असरोणकर. म्हणजे पत्रकारिता, राजकारण, समाजकारण आणि त्याच सोबतीला संगीतावरील, गीतावरील, गायकीवरील प्रेम ही त्यांची एक वेगळी ओळख. म्हणजे व्हॉइस ऑफ रफी. मोहम्मद रफीचं अत्यंत निष्ठावंत एक गायक किंवा एक कलावंत म्हणून त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारा व्यक्ती. तसंच उल्हासनगरमध्ये आपण जाणून आहात की या भारताला माहिती आहे की आपण हा पाहताय की पद्मश्री मोहम्मद रफी हा मार्ग आहे. हा मला वाटतं देशातील एकमेव असा मार्ग आहे की जो मोहम्मद रफी यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. हा रोड किंवा हा रस्ता जो आहे विनस टॉकीजच्या भाई कोतवाल चौकातनं इकडे पुढे जातो शिवनेरी हॉस्पिटलच्या मार्गे. याचं विशेष असं की याच्या समोरच आपण पाहू शकता की मोहम्मद रफी फॅन क्लब आहे, जो डॉक्टर प्रभू आहुजा त्याचे संचालक आहेत. याचं वैशिष्ट्य असं की या देशातील किंवा या भारतातील किंवा या शहरातील कोणताही असा व्यक्ती जो मोहम्मद रफींवर प्रेम करतो, त्यांचं गाणं गाण्यासाठी हा त्यांचा क्लब जो आहे 24 तास खुला असतो. विशेष आणखी एक सांगायचं झालं की व्हॉइस ऑफ रफी या नावाने ओळखले जाणारे राज असरोणकर आता विधानसभा निवडणुकींच्या मैदानात उतरले आहेत. आपण जाणून घेऊया की नेमका त्यांचा उद्देश काय आहे. माझ्यासोबत आहेत कायद्याने वागा लोक चळवळीचे प्रणेते राज असरोणकर. नमस्कार. आणि उल्हासनगरमध्ये व्हॉइस ऑफ रफी म्हणून तुमची ओळख आहे. म्हणजे चित्रपटांचं असेल किंवा राजकीय समीक्षण असेल, यामध्ये तुमची खासियत आहे. खरं तर गाता गाता, राजकारण करता करता, समाजकारण करता करता थेट विधानसभा निवडणुकीचा उमेदवार म्हणून उभं राहावं किंवा जिथे प्रचंड राजकीय शक्तींचे मोठे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे शागिर्द म्हणा किंवा बाहुबली आहे, धनुबली आहे, यांच्या शर्यतीमध्ये आपण एक सामान्य माणूस म्हणून उभं राहावं, हे धारिष्ट कुठे लागलं? सगळ्यात आधी मला हे स्पष्ट करू दे की व्हॉइस ऑफ रफी असं म्हणून घेण्याचं धाडस माझ्यामध्ये नाही आहे. मी रफी साहेबांची गाणी गातो आणि लोक म्हणतात हा व्हॉइस ऑफ रफी आहे, पण रफी हा रफी आहे. आणि तुम्हाला त्यांचं एक रफी साहेबांची एक खासियत सांगतो की त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते अत्यंत साधं व्यक्तिमत्व होतं. त्यांचा मुलगा आहे शाहिद रफी, ते आमच्या कार्यक्रमाला येऊन गेले. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की रफी साहेब इतक्या मृदू आवाजामध्ये बोलायचे कुटुंबामध्ये सुद्धा की बाजूला बसलेल्या माणसाशी बोलत असताना पलीकडच्या बाजूला बसलेल्या माणसाला तो आवाज जायचा नाही, इतकं त्यांचं मृदू व्यक्तिमत्व होतं. रफी साहेबांची जी ओळख आहे ना, ती एका कलावंत आणि गायकापेक्षा एक चांगला माणूस म्हणून त्या इंडस्ट्रीमध्ये आहे. आणि तरीसुद्धा इतकं सगळं साधंपण असताना एक असामान्य दर्जाचा गायक म्हणून त्यांना भारत ओळखतो. आपल्या भारतीय राजकारणामध्ये काय झालेलं आहे की सुमार कुवतीची माणसं जी आहेत ती सध्या फ्रंटला आलेली आहेत. पैशाच्या जोरावर, एकूणच सगळ्या पैशाच्या धनशक्तीच्या जोरावरती सुमारांचा काळ आहे हा सध्या. आणि लोक सुद्धा त्या सुमारांच्या पाठीमागे धावतायत. म्हणजे जे संगीत क्षेत्रात झालं आहे ना की रफी साहेब होते, किशोर कुमार होते, मुकेश होते, ह्या सगळ्यांचा काळ आणि आत्ताचा धांगडधिंग्या सगळ्या गाण्यांचा काळ, हा जो फरक आहे ना, तेच राजकारणामध्ये सुद्धा एकतर झालेलं आहे. सगळं राजकारण भेसूर पण झालेलं आहे आणि बेसूरही झालेलं नाही. म्हणजे मानवी भावविश्वाच्या अनेक व्यक्तिरेखा किंवा अनेक भावना त्यांनी आपल्या स्वरांमधून व्यक्त केलेल्या आहेतच. पण आजची जी आम्ही सामाजिक विषमता बघतो किंवा इथली बेरोजगारी असेल किंवा एकंदरीतच समाजामध्ये आलेलं बकालपण, याच्यावर भाष्य करणारं त्यांचं एखादं गाणं? गाणी आहेत रफी साहेबांची तर खूप गाणी आहेत. जिने नाचता हिंद पर्व कहाँ है असं सुद्धा ते विचारतात. प्यासामधलं एक गाणं आहे जे साहिर यांनी लिहिलेलं आहे. आणि ते कसं आहे की आपल्या आजूबाजूला आपल्याला हे सगळे टॉवर्स सगळे दिसत आहेत, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनतायत. जे लोकप्रतिनिधी आहेत ते विकासाबद्दल बोलतात, आम्ही खूप प्रचंड विकास केलेला आहे. पण या टॉवरमध्ये राहणाऱ्या लोकांची हालत काय? आज ह्या अंबरनाथ किंवा बदलापूर शहर जे आहे इथे आरोग्यदायी वातावरण नाही आहे अजिबात. लोक परेशान आहेत. शाळांच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये, पाण्याच्या बाबतीमध्ये परेशानी. आणि हे सांगायचं कोणाला? माणसं जरी वर करणी ह्या अशा सगळ्या हा भपका जरी दिसत असला विकासाचा, तरी खरी परिस्थिती जी आहे ती अशी आहे की हर एक जिस्म घायल, हर एक रूह प्यासी, निगाहों में उलझन, दिलों में उदासी,
ये दुनिया है या आलम बद हवासी, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. क्या बात आहे, क्या बात आहे. ही परिस्थिती आहे. लोक खूप परेशान आहेत आतमध्ये. आणि तुम्हाला सांगतो ह्या निवडणुकीमध्ये आहे ना, ह्या सगळ्या अस्वस्थता जी आहे ना, त्याचं प्रतिबिंब उमटणार आहे. लोकांना जे वाटतं ना की आम्ही प्रचंड पैसा वाटू आणि सगळ्या पैशाने सगळं जग विकत घेऊ, असं होणार नाहीये. नाही, पण इथे दाखवलं जातंय की एक पक्ष जो आहे, दोन पक्षांमध्ये खरी लढत दाखवली जाते, पण ते प्रतिस्पर्धी नेमके आहेतच का हो? खरं कसं आहे, मुळामध्ये दोन गोष्टी खऱ्या आहेत. अर्थाने प्रतिस्पर्धी आहेत एक का तर ते? आपल्याकडे सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात जो नरेटिव्ह सेट झालेला आहे की जे मोठ्या पक्षांचे असतात, ज्यांच्याकडे खूप पैसा असतो, ते तुल्यबळ उमेदवार असतात. असं काही नाहीये. आज दोन मी प्रचारासाठी गेले 10-15 दिवस जे फिरतोय, लोकांमध्ये एकूणच राजकीय पक्ष, फक्त विद्यमान आमदार नाही, एकूणच राजकीय पक्षांनी त्यांच्या राजकारणाबद्दल मनामध्ये प्रचंड चीड आहे. लोक ती बोलून दाखवत आहेत. आणि ह्या मतदारसंघामध्ये जे आपल्याला प्रतिस्पर्धी उमेदवार वाटतायत ना, ते प्रतिस्पर्धी नाही आहेत. हा लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे की एक हिंदुत्ववादी आहे, एक संविधानवादी. असं काही नाही आहे. ना एकाला हिंदुत्वाशी काही देणं घेणं आहे, ना दुसऱ्याला संविधानाशी काही देणं घेणं आहे. आणि माझा स्पष्टपणे आरोप आहे की हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीच उभे केलेले दोन्ही उमेदवार आहेत. काय म्हणताय? इथे लोकांना उद्या जर लोकांना असं वाटत असेल की आम्ही संविधानाचा पर्याय स्वीकारू, तर लोकांची खूप मोठी ती फसवणूक ठरणार आहे. मी मुळातच हा अर्ज जो भरलेला आहे, या निवडणुकीमध्ये जो मी उतरलेलो आहे, तो यासाठीच उतरलेलो आहे की जो पर्याय वाटतो तो पर्याय नाही आहे. हा पर्याय नाही आहे. उद्या दोघीपैकी कोणी उमेदवार जर चुकून माकून जर निवडून आला, तो लोकांची घोर फसवणूक होणार आहे. लोकांना आपण पर्याय दिलेला आहे. 30 वर्षे आपण समाजकार्यामध्ये आहोत, 30 वर्ष पत्रकारितेमध्ये आहोत. लोकांचे तळागाळातले प्रश्न उचललेले आहेत. 25हून अधिक बेमुदत उपोषणं केलेली आहेत. आणि सतत काही चुनावी मेंढक नाहीये. निवडणुकीवरती डराव तो नाहीये. मी वर्षाचे 12 महिने लोकांचे विषय घेऊन फाईट करत असतो आणि लोकांनी हा पर्याय स्वीकारला पाहिजे. एक सर्वसामान्य पत्रकार म्हणून मलाही हा प्रश्न पडतो की 15 वर्ष तुम्ही विकासाचे वारसदार म्हणून सांगता की आम्ही ही कामं केली, ती कामं केली, तर खऱ्या अर्थानं तुम्हाला पुन्हा इतका पैसा खर्च करण्याची वेळ काय येते मग? नुसता पैसा खर्च करण्याचीच नाहीये, ते तर त्यांना खोटं बोलावं लागतं. पण असा विकास मला अंबरनाथमध्ये कुठे दिसला नाही. मोरिवली भागामध्ये मी गेलो, आमदारांच्या घरापासून हाकेच्या अंतरावरती तो मोरिवली पाडा आहे. साधी पायवट नाही. लोकांची घरं वगैरे जर बघितली तर त्यांच्याकडे तो विकास अजिबात पोच. ही त्यांच्या घराच्या मागच्या बाजूची आहे. डम्पिंग ग्राउंडचा समोरचा एरिया आहे. एक मी एरिया बघितला, प्रचंड घाण आहे, दुर्गंधी आहे. ते सगळं दुर्गंधीयुक्त सांडपाणी असं वाहून येतं आहे. आणि ते पाणी जिथे थांबलं आहे ना, तिथे आमदारांचा फलक, केलंय काम भारी, आता पुढची तयारी. हे भारी काम. जिकडे तिकडे चिखल, खोदलेले रस्ते. एक उल्हासनगर तर अक्षरशः धुळीचं साम्राज्य झालेलं आहे उल्हासनगरमध्ये. डम्पिंगचा प्रश्न ते सोडवू शकलेले नाही आहेत उल्हासनगरचा. त्या अंबरनाथला वेस्टला MSEBचं ऑफिस आहे, ईस्टला एक ऑफिस आणू शकलेले नाहीये. नगरपालिकेचं ऑफिस नाही, नगर परिषदेचं ऑफिस ईस्टला नाहीये. दर आठवड्यात वायू गळती होते. तिथे वडवलीमध्ये भाजी मार्केट आहे. 10 वर्ष झाली त्या भाजी मार्केटचा उपयोग होत नाहीये. शिवाजी चौकामध्ये प्रचंड कोंडी आहे. त्यांचं घर आणि शिवसेनेची शहर शाखा तिथेच आहे शिवाजी चौकामध्ये. काही नाही करत ही मंडळी. विकास कामं म्हणजे ह्या सगळ्या लोकांची रोजगार हमी योजना आहे. त्याच्यामधून ते प्रचंड पैसा कमवतात आणि तो कमवलेला, भ्रष्ट मार्गाने कमवलेला पैसा ते निवडणुकांमध्ये वापरतात आणि त्या सगळी मतं जी आहे ती विकत घेऊन जिंकून यायला बघतात. त्याला छेद देण्यासाठी, या सगळ्या परिस्थितीला आव्हान देण्यासाठी म्हणून मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेलो आहे. नाही, म्हणजे मोहम्मद रफी साहेबांची गाणी तुम्ही जर सांगितलं की या जनतेचं पेचले पण किंवा चेपले पण व्यक्त करणारं आहे, तसं विद्रोह करणारं, बंड करणारं किंवा ताठ मांडीने जगायला शिकवणारी, संविधानिक भाषा बोलणारी गाणी असतील. खूप सारी गाणी आहेत. मी एक गाणं तर असं आहे, नया रस्ता चित्रपटातलं गाणं आहे, पुन्हा साहिरनेच लिहिलेलं आहे. साहिर हा कम्युनिस्ट विचारसरणीचा होता, पण त्याने असे झेंडे वगैरे घेऊन नाचला नाही तो कधी. पण त्याने गाण्यांमधून जे करायचं आहे ना, ते सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि एक गाणं तर असं आहे ज्याला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश म्हणतो. अनेक कार्यक्रमात आणि आंदोलनामध्ये ते गाणं मी सादर केलेलं आहे. जिंदगी भीख में नहीं मिलती, जिंदगी बड़की छीनी जाती है, जिंदगी बड़की छीनी जाती है. क्या बात.
अपना हक संग दिल जमाने से छीन पाओ तो कोई बात बने, सर झुकाने से कुछ नहीं होगा, सर उठाओ तो कोई बात बने. आणि का निवडणूक लढवतोय, हे निवडणूक लढवण्याचा उद्देश काय? नफरतों के जहान में हमको प्यार की बस्तियां बसानी है, प्यार की बस्तियां बसानी है, दूर रहना कोई कमानी है, प्यार की बस्तियां बसानी है, दूर रहना कोई कमाल नहीं, पास आओ तो कोई बात बने, पोंछ कर आश्क अपनी आँखों से मुस्कुराओ तो कोई बात बने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आपलं स्वातंत्र्य आणि आपला स्वाभिमान कधीही कोणाच्या पायावर गहाण ठेवू नका. राज्य तुम्ही निवडणुकीला उभे आहात, अनेकांनी खूप दबाव टाकून वेगवेगळे चिन्ह मिळवलेत. तुम्ही सर्वसाधारण माणसाची रिक्षा का मिळवली चिन्ह म्हणून? ती यासाठी मिळवलेली आहे की त्याच्यावर किशोर कुमारचं गाणे, मेरी रिक्षा सबसे निराली. बाकीचे जे उमेदवार आहेत ना, त्यांचं जे टिपिकल पद्धतीने ते मुद्द्यावर बोलत नाहीये, पण रिक्षा जी आहे ना, तो रिक्षा चालक जो आहे त्याच्या प्रश्नावर बोलते, रिक्षाच्या प्रश्नांवरती बोलते, रस्त्यांच्या प्रश्नावर बोलते, खड्ड्याच्या प्रश्नावरती बोलते, वाहतुकीच्या साधनांवरती बोलते, आरोग्यावरती बोलते, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न, काय पाईप बाहेर आलेले असतात, सगळे विल्हेवाट लावून टाकलेली आहे. रिक्षा हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्याकडे स्वतःकडे वाहतुकीचं कुठलंही साधन नाही आहे. मी एवढी वर्षे जी चळवळ सगळी चालवतोय, ही सगळी चळवळ याच्यासाठी मी रिक्षा हे सातत्याने गेली 30-35 वर्ष तेच माझं साधन आहे. माझ्या चळवळीचं खरं म्हणजे बघायला गेलं तर तेच सगळी ऊर्जा आहे त्या रिक्षा जी आहे ती. म्हणून मी रिक्षाने घेतली, इतरांनी कोणी मागितली नव्हती, त्यामुळे ती मला मिळाली. आणि रिक्षामुळे माझा प्रचारही सगळा जो होतोय त्यामुळे तो सोपा होतोय. खरं तर लोकशाहीने प्रत्येकाला निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे. आता नागरिकांनी, इथल्या मतदारांनी विचार करायला हवा की आपण ज्यांना वारंवार ज्यांच्या हाती या शहराची धुरा दिली, त्यांनी काय केलं? 15-15, 20-20 वर्षामध्ये आमच्या झोपडपट्ट्यांचे, आमच्या शहराचे चेहरे बदलले आहेत का? नाही ना. कारण आपण अशा एखाद्या व्यक्तीला आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी देतो की तो चौकटीमधला आहे. अशा एखाद्या सामान्य माणसाला आपण आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी का देऊ नये, जो कला, साहित्य, संस्कृती, कायदा, सामाजिक प्रश्न आणि मुख्य म्हणजे हे सगळे प्रश्न त्याने स्वतः अनुभवलेले आहेत, यांचं ज्ञान आहे, याची मांडणी करण्याची, तळमळीने शासनापर्यंत पोहोचवण्याची त्याच्याकडे धमक आहे, ज्ञान आहे. अशा माणसाला आपण निवडून